सरकारने कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणते शेतकरी आहेत, शेतकऱ्यांनी ती यादी कुठं बघावी, एकंदर आकडेवारी काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे, यावर आपण बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता या फसव्या सरकारनं सांगितलं होतं की 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करतोय, त्यासाठी आम्ही 36,000 कोटीची तरतूद केली असं काल सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आणि प्रत्यक्षात पहिल्या यादीमध्ये यांच्या फक्त 533 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे. लाजा वाटल्या पाहिजेत. 56 लाखाचा आकडा सांगताना म्हणजे आपण आपलं जेव्हा शेतामध्ये मळणीयंत्र चालू असतं त्यावेळेस पहिलं पोतं खूप वजनदार भरतं, कारण की शेतकरीची अवलाद प्रामाणिक आहे. आणि हे साली लबाड हरामखोर 56 लाखापैकी यांच्याकडे फक्त 533 शेतकरी पात्र ठरले पहिल्या यादीत. याच्यावरनं फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं. शीतावरनं भाताची परीक्षा करून घ्या, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हे लबाड होते, हे लबाड आहे आणि हे लबाड राहणार. हे तुमच्यासोबत कधीच प्रामाणिकपणे वागणार नाहीत. 22 जुलैला दिवंगत अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची जयंती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस याचं औचित्य साधून त्यांनी ती 533 शेतकऱ्यांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली. आणि तरतूद किती झाली त्या 533 शेतकऱ्यांसाठी? 2.99 कोटी रुपये. अरे कुठे 36,000 कोटी आणि कुठे 2.99 कोटी? कुठे 56 लाख शेतकरी आणि कुठे 533 शेतकरी? लाजा विकून खाल्ल्या यांनी सगळ्या. त्यानंतर पहिल्या जी लाभार्थी यादी आहे त्याचं प्रमाण 0.1% आहे. 0.1. ठीक आहे. त्यानंतर आता ते सांगतात आयकरची यादी यायची. अरे कोणाला वेड्या बनवता तुम्ही? किती शेतकरी आयकर भरतात महाराष्ट्र राज्यातले? 90% शेतकरी आयकर भरत नाहीत. त्याच्यामुळे कालची जी 533 लोकांची यादी तुम्ही दिली ती किमान 50,000 ते 1 लाख लोकांची यादी असती तर आम्ही समजू शकलो असतो की हरामखोरांनो तुमचा हेतू प्रामाणिक आहे. पण तुम्ही लबाडात, तुम्ही धुरतात. तुमची सत्ता उलथवल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही. आता ज्या 533 शेतकऱ्यांची यादी ती त्यांनी कुठं बघायची? ग्रामपंचायतला बघता येईल, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या ज्या आहेत तिथं बघता येईल, किंवा ज्या बँकेतनं कर्ज घेतले त्या बँकेत तुम्हाला ती यादी बघता येईल. त्याच्यामध्ये ॲग्रीस्टॅक कंपल्सरी आहे, म्हणजेच फार्मर आयडी असणे. दुसरं म्हणजे आधार प्रमाणीकरण करणे सुद्धा अनिवार्य आहे. प्रोसेस खूप गुंतागुंतीची आहे. शेतकऱ्यांच्या डोक्याला प्रचंड हेडाक लागणार आहे. 31 जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले नॅशनलाइज आणि नंतर खासगी. आता जे 7 जिल्हे आहेत ते कोणते आहेत? त्याच्यामध्ये ते 7 जिल्हे बघा. अमरावतीतले 58 शेतकरी पात्र आहेत. लातूर मधले 133 शेतकरी पात्र आहेत. सोलापूर मधले 21 शेतकरी पात्र आहेत. नागपूर मधले 16 शेतकरी पात्र आहेत. पुणे मधले 85 शेतकरी पात्र आहेत. ठाणे मधले 182 शेतकरी पात्र आहेत. साताऱ्यामधले 38 शेतकरी पात्र आहेत. काय मजाक लावलीये, काय मजाक लावलीये. आणि सर्वात मोठं खोटं काय माहितीये का? प्राप्तिकर भरणारे शेतकऱ्यांची यादी यायची आहे. अरे देशोधडीला लागला इथला शेतकरी. सरासरी जर काढली तर माझ्या विदर्भाचं सांगतो वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये आणि त्या 1 लाखामध्ये 50-60 हजार रुपये खर्च आहे. ही 5 एकराची परिस्थिती आहे. आणि तुम्ही ITRच्या गप्पा आणता शेतकऱ्याच्या बाबतीत. अरे दानत नाही तुमची. थुकतो मी तुमच्या व्यवस्थेवर. नालायक आणि नीच लोक आहात तुम्ही. तुमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. आणि काय म्हणता, आम्हाला जर का कर्जमाफीचं श्रेय घ्यायचं असतं तर आम्ही 2029ला राबवली असती. अरे दळभद्र्या, तू 2029 पर्यंत घोंगडं भिजवत नेणार आहे. समजलं का? त्या कर्जमाफीत 533 लोक टाकले तू, पण गावभर तू EST प्रचार करून फिरून आली. त्याच्यानंतर मोठा जंगी सत्कार स्वतःच्याच पक्षाकडनं करून घेतला. काय उरबडवेपणा आहे हा, थर्ड क्लासपणा. नीच लोक आहात तुम्ही. पुढच्या अपडेट सुद्धा तुम्हाला अशा सटीक भाषेत मिळणार आहेत. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, साईडला सर बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.